क्लाउन्स विदाउट बॉर्डर्स इंडियाबद्दल सगळ्यात आधी मला कळलं होतं थ्रू सोशल मीडिया. आणि माझ्यासाठी ते खूप फॅसिनेटिंग होतं की अरे हे नक्की काय करतायत. आणि क्लाउन्स विदाउट बॉर्डर्स कडून मग मी क्लाउनिंगकडे वळले आणि तेव्हा मला कळलं की हा आर्ट फॉर्मच खूप वेगळा आहे. आमचं सोल कार्य हेच आहे की त्यांना हसवायचंय बस, बाकी काहीच नाहीये. आम्ही जातो ना, आमचे जे सर आहेत रुपेश टिल्लू, त्यांनी क्लाउन्स विदाउट बॉर्डर्स इंडिया त्यांनी भारतात आणलं. म्हणजे क्लाउन्स विदाउट बॉर्डर्स इज अन इंटरनॅशनल कॉन्सेप्ट NGO. आणि ना आपल्याला वाटत सुद्धा नाही माहिती, पण जेव्हा आम्ही तिथे जातो आणि त्या लहान मुलांना आणि मुलींना बघतो ना, असं वाटतं की यार आपण, मला फक्त देवाला आणि आईबाबांना थँक्यू म्हणायचं वाटतं. प्रिव्हिलेज कळतं आपलं काय ते. वे टू प्रिव्हिलेज. आणि ना ते त्यांच्यासाठी कथार्सिस असतं. सो आम्हाला नेहमी सांगतात सर सुद्धा की आम्ही कुठल्याही NGO ला गेलो ना, आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग असते की त्यांना काहीही द्यायचं नाही. ते म्हणाले द ओनली थिंग जे आपण ह्या लोकांना देऊ शकतो तो आहे आनंद. आणि त्यांना लक्षात राहतं माहितीये. सो आता एक नवजीवन म्हणून एक मुलींची संस्था आहे, मानखुर्दलाच आहे वाटतं, चेंबूर त्या साईडला. मी गेले आणि ह्यावेळी जेव्हा मी गेले तेव्हा मी एक वेगळं नाटक परफॉर्म केलं. आणि मी गेल्या मे मध्ये गेले होते, तेव्हा मी जे नाटक केलं होतं त्यांच्या ते लक्षात होतं. आणि त्यांनी मला ते करायला लावलं, कारण आता 2-3 छोटे छोटे पीसेस घेऊन जातो. सो मध्ये मध्ये आम्ही कोण ना कोणतरी टाइम ते गॅप हे करतो. सो मला त्यांनी त्या नाटकातलं करायला लावलं. नाही आपो उलाला करते ते वो दिखाव ना करके. आणि त्यांना एवढं, मला इतकं छान वाटतं की ती लोक इतकं मनापासून हसतात ना, अगदी लहान मुलं. माझा जो सगळ्यात पहिला एक्सपिरियन्स होता तो सुपर डेंजर होता. कारण आपले रस्त्यावर जी लोक रेस्क्यूड असतात ना, कस्तुरबा बेगर होम आहे चेंबूरला आहे ते सुद्धा. मी तिथे गेलो आणि ना तिथल्या बायका काहीच रिॲक्ट करेना. फक्त एकच हार्डली 1 किंवा 2 जणी रिॲक्ट करत होत्या. तर ते इंटरॅक्टिव्ह असतं, आम्ही त्यांना पण आमच्या परफॉर्मन्समध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतो. आणि त्या बाईच्या डोळ्यात असं हलकं हलकं पाणी होतं आणि ती हसते. तिचा पाय थोडासा मोडका होता, पण ती आमच्याबरोबर सगळं करते. आणि मला असं झालं, आम्ही बाहेर आलो तर आम्ही म्हटलं की म्हटलं चांगलं नाही झालं का, कारण म्हटलं कुणीच हसतच नव्हते. आम्हाला कळणार कसं फीडबॅक. सो तेव्हा आमची जी डिरेक्टर होती अंकिता निकरड, ती आम्हाला म्हणाली की त्यांची कपॅसिटीच तेवढी आहे रिॲक्ट करण्याची.